हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हे एक अपडेट व्हिडिओ आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात. MS सेट एक्झाम जी होणार आहे 7 एप्रिलला. आपल्याला टार्गेट डेट ठेवलेली आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस सुद्धा लवकरच स्टार्ट होईल. बट रजिस्ट्रेशन प्रोसेसला किती वेळ देतील, किती टाइम देतील याच्यापेक्षा इम्पॉर्टंट डेट जी आहे ती आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे 7 एप्रिल. सो त्या दृष्टीने प्रिपरेशन करण्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगते किंवा हा कट ऑफ ट्रेंड मागच्या काही वर्षापासून कसा कट ऑफ लागलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि त्या कट ऑफच्या अनुसार तुम्ही परीक्षेमध्ये पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी प्रिपरेशन कसं स्टार्ट करू शकता हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सो शॉर्टमध्ये आपण एक ट्रेंड बघूया आणि कोणते पॉइंट्स तुम्हाला डिस्कस करायचे आहेत किंवा स्टडीला सुरुवात केली म्हणजे फक्त फर्स्ट टॉपिक पासून रीडिंग स्टार्ट केलं म्हणजे स्टडीला सुरुवात झाली असं होत नाही. तर याआधी काही बेसिक टर्म्स किंवा बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं गरजेचं असतात. त्या कोणत्या कन्सेप्ट असतात जो तुमचा पेपर 2 मध्ये मॅक्झिमम स्कोर बनू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला सांगण्या अगोदर मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला अशी सांगू इच्छिते की पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो जो 7 एप्रिल एक्झाम डेट पर्यंत चालेल आणि मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स अँड लाईव्ह लेक्चर्स, PYQs जो पूर्ण प्रिपरेशनचा बेस असतो आणि पेपर 1 फुल कोर्स. म्हणजेच काय, तर या फुल कोर्समध्ये तुम्हाला पेपर टू इकॉनॉमिक्स सोबत पेपर 1चं पण प्रिपरेशन होणार आहे जेणेकरून मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हा फुल सिलेबस किंवा फुल कोर्स जो आहे तो तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. पूर्ण फुल कोर्सची फीस 10,000 रुपीज आहे. 20% डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत सध्या. 8,000 रुपये त्याची फीस आहे 20% डिस्काउंट देऊन. जॉईन करण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. सो तुमच्या इथे काही पॉइंट्स क्लिअर होणं गरजेचं आहे. सो लेट्स स्टार्ट टू क्लिअर दिस पॉइंट. फर्स्ट पॉइंट आहे क्लिअर विथ द पॅटर्न अँड सिलेबस. एक्झाम कुठलीही असो तुम्हाला पहिले त्या एक्झामचा पॅटर्न आणि सिलेबस जो आहे तो पूर्ण एका मेंदूच्या कोपऱ्यात बसलेला असायला पाहिजे. कारण का, जेव्हा जेव्हा तुम्ही बुक समोर घेता स्टडीसाठी तेव्हा तेव्हा बाजारामध्ये खूप सारे बुक्स अवेलेबल असतात. त्या बुक्समधून तुम्हाला काय रीड करायचं आहे हे कधी लक्षात येईल, जेव्हा तुमचा सिलेबस क्लिअर असेल. जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा ओळ किंवा एक्स्ट्रा पार्ट जेव्हा वाचायला जाता ऑफकोर्स ते वेस्ट जाणार नाहीये. बट सिलेबस जर तुमचा फिक्स्ड असेल, सिलेबस जर तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी असेल तर तुम्हाला क्लिक होईल की अवांतर आपण जास्त वाचतोय, सिलेबसच्या अकॉर्डिंग नाहीये. तसं बघायला गेलं तर सिलेबस खूप फास्ट आहे, जेवढं तुम्ही वाचाल तेवढं चांगलं आहे. बट जर आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर ट्रॅकवर असणं खूप गरजेचं आहे. सो पॅटर्न मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी क्लिअर केलेला आहे की याच्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो असतो तो तुमचा पूर्ण टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, रिझनिंग, डेटा या सगळ्यावरती असतो आणि पेपर 2 जो असतो तो तुमचा सब्जेक्ट्स रिलेटेड असतो. टोटल 300 मार्क्सचा हा पेपर असतो ज्यामध्ये पेपर 1 50 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी असतात आणि पेपर 2 100 क्वेश्चन्स 200 मार्क्ससाठी असतात. म्हणजे ईच क्वेश्चन जो असतो तो असतो 2 मार्क्ससाठी. हा पूर्ण पॅटर्न तुमच्या डोक्यात फिक्स असला पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह नाही आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे या वर्षीची जी सेट एक्झाम आहे ती लास्ट सेट एक्झाम आहे जी ऑफलाईन होणार आहे. नेक्स्ट सेट एक्झाम जी येणार आहे ती होणार आहे ऑनलाईन. ठीक आहे. सो ज्यांना पेन पेपरची सवय आहे एक तर त्यांना ऑनलाईनची सवय करून घ्यावी लागेल. अदरवाईज या वेळेला त्यांना एक्झाम क्रॅकच करावी लागेल. ठीक आहे. तर मग ऑनलाईन पॅटर्न सध्या तरी या एक्झामचा हाच आहे. 300 मार्क्स 150 क्वेश्चन्स पेपर 1 पेपर 2. ठीक आहे. तर हा त्याचा पॅटर्न आहे. सिलेबस काय असणार आहे, पेपर 2चं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर पेपर 2चा पूर्ण सिलेबस तुमच्या डोक्यात फिट असणं आवश्यक आहे. 10 युनिट्स आहे. फर्स्ट युनिट मायक्रो आहे, सेकंड युनिट मॅक्रो आहे, थर्ड युनिट मॅथमॅटिकल आहे, स्टॅटिस्टिक्स आहे. हे सगळं तुम्हाला अशा पद्धतीने जर लक्षात असेल, म्हणजे असं म्हणत नाहीये की सिलेबस पाठांतर असला पाहिजे, पाठांतर नसून त्याचा सिक्वेन्स जो आहे त्याच्यामधले चॅप्टर्स जे आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर फिरले पाहिजेत. जेव्हा जेव्हा तुम्ही रेफरन्स बुक घ्याल त्या रेफरन्स बुकमध्ये काय रीड करायचं आहे नेमकं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी हा सिलेबस क्लिअर असणं आवश्यक आहे. सिलेबससाठी मी एक्स्ट्रा व्हिडिओ टाकलेला आहे पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी. देन हॅव अ परफेक्ट बुक लिस्ट.
एका सब्जेक्टसाठी जर तुमचा पेपर 2 इकॉनॉमिक्स असेल तर त्या इकॉनॉमिक्ससाठी नाही म्हटलं तर 1000 बुक्स बाजारामध्ये अवेलेबल असतील. पण त्या 1000 बुक्स मधले कोणते बुक्स तुम्हाला परफेक्ट बुक्स आहेत हे तुम्ही कसं ठरवाल? सिलेबसमध्ये किंवा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, MCQ प्रॅक्टिस करता, तर त्या MCQ प्रॅक्टिसवरून तुमच्या लक्षात येईल की कोणत्या पार्टवरती जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि ज्या बुकमध्ये त्या पार्टला जास्तीत जास्त महत्त्व दिले आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन दिलंय, प्रॅक्टिस करून घेतलेले आहे, त्या बुकला तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे. ती बुक तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. त्यातही जर तुम्हाला बुक सिलेक्शनसाठी अवघड वाटत असेल किंवा मार्ग सापडत नसेल तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये बुक लिस्ट दिलेली आहे इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये इकॉनॉमिक्स पेपर 2 साठी. ठीक आहे, दॅट आर द रेफरन्सेस बुक. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय मिळालं तर तुम्ही त्याच्यामध्ये अवश्य रीड करू शकता आणि जो तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी हेल्पफुल ठरेल. ठीक आहे, देन हॅव अ लुक ॲट प्रिव्हियस कट ऑफ. द मेन पार्ट, तुम्हाला तुमचं टार्गेट सेट करण्यासाठी मागच्या वर्षाचे जे कट ऑफ आहेत, मागच्या 3-4 वर्षाचे जे कट ऑफ आहेत ते बघणं खूप आवश्यक आहे. सो या टॉपिकचे एक्सप्लेनेशन, या पॉईंटचे एक्सप्लेनेशन नंतर आपण कट ऑफ कडे वळूया. कट ऑफ कसा आहे, कट ऑफचा ट्रेंड कसा आहे त्याच्यावरून. सो दिस पॉईंट विल डिस्कस आफ्टर. तर फर्स्ट त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे कट ऑफ, प्रिव्हियस कट ऑफ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला नेमकं टार्गेट किती सेट करायचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस MCQs. कुठल्याही गोष्टीला सक्सेस मिळवायचं असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये जर सक्सेस मिळवायचं असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज प्रॅक्टिस. प्रत्येक गोष्टीची जर प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित केली तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश मिळतं. फोकस ऑन इम्पॉर्टंट टॉपिक्स. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. जे जे इयरचे मागचे पेपर्स झालेले आहेत त्या सगळ्या क्वेश्चन पेपरला तुम्ही सॉल्व्ह करून बघायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, सो या प्रॅक्टिसमुळे काय होईल की क्वेश्चनचा ट्रेंड कसा आहे, क्वेश्चन चेंज कसे होत गेले, क्वेश्चनची लेवल जी आहे ती हार्ड होत गेली आहे, लो होत गेली, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन जास्त आलेले आहेत, याच्यातून तुमचा जो दृष्टिकोन आहे, अप्रोच आहे तो कसा होईल इकडे डेव्हलप होईल आणि त्यातून तुम्ही बरोबर मग अभ्यासाच्या मार्गाला लागता. म्हणजे तुम्हाला आपोआपच आयडिया येऊन जाते की जो तुम्ही रीड करताय पार्ट त्याच्यावरती क्वेश्चन कसा फ्रेम होऊ शकतो, असा क्वेश्चन फ्रेम झाला तर याचा आन्सर कसं येऊ शकतं, याच्याबद्दल तुम्हाला आपोआप आयडिया येऊन जाते जर तुम्ही PYQs केले तर. द नेक्स्ट पॉईंट इज फोकस ऑन इम्पॉर्टंट टॉपिक. पूर्ण सिलेबस 10 युनिटमधले, प्रत्येक युनिटमध्ये 10-10, 12-12 जर पॉईंट्स असतील, टॉपिक्स असतील, ते पूर्ण टॉपिक्स करणं पॉसिबल नसतं, ते पण 3 महिन्यामध्ये, ज्यांनी आता प्रिपरेशन स्टार्ट केलेले आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर मग त्यामधले इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आणि ते कधी लक्षात येईल, जेव्हा तुम्ही PYQs कराल. PYQs मध्ये समजा डिमांड सप्लाय वरती जास्त क्वेश्चन्स आहेत किंवा थेरीज ऑफ एम्प्लॉयमेंट वरती जास्त क्वेश्चन्स आहेत, हे जर तुम्हाला लक्षात आलं, तर हे जर तुमच्या ट्रेंड लक्षात आला PYQsचा, तर तुम्ही नक्कीच त्या टॉपिकला स्टार मार्क करून इम्पॉर्टंट टॉपिक किंवा IMP टॉपिक मध्ये लिस्ट करून ते टॉपिक जास्तीत जास्त वेळा प्रॅक्टिस करून परफेक्ट केले पाहिजेत. म्हणजे त्याच्यावरचा क्वेश्चन जर आला तर तो मार्क तुमचा कसा होणार आहे, फिक्स होणार आहे. सो दीज आर सम पॉइंट्स विच कॅन हेल्प यू टू गेट एक्स्ट्रा मार्क्स और मॅक्झिमम स्कोर. ठीक आहे, जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी हे जे पॉइंट्स आहेत तुम्ही लक्षात ठेवले पहिल्यापासून, सुरुवातीपासून, तर नक्कीच तुम्ही या एक्झाम मध्ये क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, मेरिट मध्ये येऊ शकता. सो ठीक आहे, मी बघितलं होतं किंवा या व्हिडिओचं टायटल जे दिलं होतं मी ते असं होतं की आपल्याला कट ऑफचा ट्रेंड बघायचा आहे. कारण कट ऑफचा ट्रेंड बघितल्यावर तुम्ही टार्गेट फिक्स करायला तयार होता, रेडी होता. तर बघा 27 डिसेंबर 2020 ला एक्झाम झाली होती, त्याच्यानंतर 21 ला झाली होती, त्याच्यानंतर 23 ची एक्झाम आणि जी 2022 ची एक्झाम होती ती 23 मध्ये झाली होती आणि आता जी नेक्स्ट येणार आहे ती 23 ची एक्झाम 24 मध्ये होते. तर लास्ट 3 इयर्सचा कट ऑफ बघा, म्हणजे तुम्हाला ट्रेंड समजेल असं मी म्हटलं होतं. तर याच्यामध्ये बघा 27 डिसेंबर 2020 चा जो कट ऑफ होता इकॉनॉमिक्सचा, जनरल साठी होता 54 जवळपास. मग इथे तुम्हाला 150 प्लस 160 170, तर इथे तुम्हाला टार्गेट जे होते 2020 साठी ते 170 ते 180 च्या मध्ये होता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 26 सप्टेंबर 2021 च्या ट्रेंड नुसार
57 चा कट ऑफ होता. किती होता? 57 फॉर जनरल. आता आपण फक्त जनरल कॅटेगरीचा बघतोय कारण मॅक्झिमम स्कोर जो असतो तो जनरल कॅटेगरीचा असतो कट ऑफ. तो मॅक्झिमम टार्गेट जर आपण ठेवलं तर नक्कीच आपण जर कॅटेगरीमध्ये येणारे स्टुडंट्स आहेत ते तर नक्कीच क्वालिफाय होणार. त्यामुळे आपण जनरल कॅटेगरीचा कट ऑफ बघतोय. सो 2020 मध्ये त्याचं टार्गेट होतं 170 ते 180, म्हणजे जवळजवळ किती क्वेश्चन्स तुम्हाला करेक्ट करायचे होते? 60 म्हणजे 120. 150 पैकी 80 ते 85 क्वेश्चन तुम्हाला करेक्ट करायचे होते पेपर 1 आणि पेपर 2 मिळून. ठीक आहे, 2020 साठी. तो अशा पद्धतीने तुम्ही अंदाज लावू शकता. ते इथे 57 आहेत. ठीक आहे, म्हणजे 180 टू 190 टू 200 जर तुम्ही पकडला तर हा कट ऑफ होता 2021 साठीचा. तर हा कट ऑफ थोडासा हाय लागला होता त्या वर्षी आणि 200 पर्यंतचं टार्गेट तुम्ही धरलं होतं. आता पुढे बघूया जो लास्ट इयर झालेला एक्झामचा कट ऑफ. ओके, हा आहे आपला लास्ट इयरचा एक्झामचा कट ऑफ, म्हणजे 2022 ची एक्झाम जी झाली ती 26 मार्च 2023. तर या एक्झामचा हा कट ऑफ आहे. तर यामध्ये बघा इकॉनॉमिक्स जे आहे त्याचा कट ऑफ होता 54.67, म्हणजे 54.67, म्हणजे 2020 चा जो कट ऑफ होता 54 चा, तोच कट ऑफ इथे 160 टू 180 च्या मध्ये आलेला आहे. म्हणजेच काय, जनरल कॅटेगरी साठी तुम्हाला किती स्कोर मॅक्झिमम करायचा आहे? 200 जर तुम्ही स्कोर केला, म्हणजे 150 पैकी 100 क्वेश्चन जर तुमचे बरोबर आले तर तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्वालिफाय केलेली आहे. हे तुम्ही 100% शुअर राहून नेक्स्ट प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. तर टार्गेटेड तुमचं जे मार्क्स असणार आहे ते किती असणार आहे? अकॉर्डिंग टू द कट ऑफ, प्रिव्हियस कट ऑफ और कट ऑफ ट्रेंड्स नुसार 200 मार्क्स किंवा 200च्या आत 190 पर्यंत मार्क्स स्कोर करणं तुम्हाला गरजेचं आहे इकॉनॉमिक्स पेपर 2 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी, मेरिट मध्ये येण्यासाठी, ही एक्झाम पास करण्यासाठी. ठीक आहे, ही एक्झाम फक्त पास करून चालत नाही, तर याला क्वालिफाय व्हावं लागतं. क्वालिफाय म्हणजे कट ऑफ मध्ये यावं लागतं. कट ऑफच्या बरोबर मध्ये आले तरच तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होता आणि तुमच्या नावापुढे मग असिस्टंट प्रोफेसर असं लागतं. ठीक आहे, सो असिस्टंट प्रोफेसर म्हणून मिरवण्यासाठी, आपल्या नावाच्या पुढे असिस्टंट प्रोफेसर लावण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत तुम्हाला करायची आहे. 7 एप्रिल ही टार्गेटेड डेट आहे आणि या टार्गेटेड डेटला लक्षात ठेवून प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे. आणि आय विल बी देअर टू हेल्प यू, गाईड यू फॉर पेपर 2 इकॉनॉमिक्स. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी कसं प्रिपरेशन करायचं किंवा स्टार्टिंग कुठून करायची, हे पॉइंट्स फॉलो करून तुम्ही जस्ट स्टार्ट करा आणि आपला जो सिलेबस असेल त्या सिलेबसला तुम्ही प्रिपेअर करायला सुरुवात करा. ठीक आहे, जिथे डाऊट येईल, जिथे कमतरता वाटेल, यू कॅन आस्क मी डायरेक्टली, यू कॅन कमेंट इन comment or message me in a comment box. Okay, thank you everyone, all the best.